मेडिसिन्स कुठे ठेवावी म्हणजे घरातल्या औषधी या कमी होतील, वाढायला नको. तर चला आपण बघूया सगळ्या डायरेक्शन्समध्ये कुठे मेडिसिन्स ठेवली तर त्याचा परिणाम काय होतो. नॉर्थ म्हणजे उत्तर दिशामध्ये जर आपण मेडिसिन्स ठेवल्या, औषधं ठेवले, तर हे बघा उत्तर दिशा कशाची आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उत्तर दिशामध्ये कुबेर देवताचा वास असतो. तिथे ठेवलेल्या वस्तूंचं ते रक्षण करतात, तिथे सांभाळून ठेवतात. आणि आपण तिथे जर औषधं ठेवल्यात तर काय होणार, ते संपणार आहेत का? नाही, ते सांभाळून ठेवतील. म्हणजे घरामध्ये ऑलवेज मेडिसिन्स राहतीलच. तर त्यामुळे नॉर्थ डायरेक्शनमध्ये आपल्याला मेडिसिन्स ठेवायच्या नाही आहे. आता बघूया नेक्स्ट डायरेक्शन. नॉर्थ नंतर बघूया तर ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा. पूर्व दिशा ही आहे सोशलची. सोशल म्हणजे असं नाही सोशल मीडियाची, सोशल मीडियाची म्हणत नाहीये मी. सोशल म्हटलं की समाजाबद्दल किंवा आपले बाकीचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्यासोबत आपलं नातेसंबंध कसं आहे, आपल्या नेबर सोबतचं नातं कसं आहे, म्हणजे ही ईस्ट डायरेक्शन दाखवते. त्यासोबतच ईस्ट डायरेक्शन हे गव्हर्नमेंट रिलेटेड कामात सुद्धा दाखवते. तिथे ठेवून दिल्या औषधी काय होणार आहे, हे जी कामं आहेत म्हणजे समाजामधले कामं म्हणा किंवा रिलेटिव्ह सोबतचे आपले रिलेशन्स म्हणा किंवा तुमचं काही काम जे आहे गव्हर्नमेंट रिलेटेड आहे, तिथे तुम्हाला अडथळे येतीलच. कारण तुम्ही तिथे औषधं ठेवलेली आहे आणि ही औषधं सारखी वाढत जाणार आहे इथे. तर तुम्हाला ईस्टमध्ये ठेवायचं आहे का की नाही ठेवायचं, आता हा विचार तुम्ही करावा. पूर्व दिशानंतर आपण बोलूया पश्चिम दिशाबद्दल. पश्चिम दिशाबद्दल मी याच्या आधी बऱ्याचदा रील्स आणि व्हिडिओज बनवलेले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पश्चिम दिशा जी आहे या दिशेमध्ये जे काही ठेवणार आपण ते डबल होणार, परत परत येणार, भरपूर येणार आहे. म्हणून पश्चिम दिशामध्ये मेडिसिन्स ठेवल्या. आज तुम्ही म्हणजे एक छोटीशी बॉटल ठेवलेली असेल विक्सची, तर त्या सारख्या 2-3 येतील. घरामध्ये सारखा सर्दीचा त्रास, खोकल्याचा त्रास दिसणार म्हणजे दिसणारच. पश्चिम दिशामध्ये तर मेडिसिन ही बिलकुल नको. पश्चिम दिशामध्ये मेडिसिन्स ठेवल्याने सारखं औषधांचं घरामध्ये वावर असतो. इतकी औषधं येतात की आपण आपला पैसा हा फक्त औषधांमध्येच घालवतो. आणि पश्चिम दिशानंतर आपण बोलूया आता दक्षिण दिशा म्हणजे साऊथ बद्दल. साऊथ दिशा ही आहे करेजची, कॉन्फिडन्सची. त्याच्यानंतर करेज आहे, कॉन्फिडन्स आहे, नेम फेम आहे. आणि जर इथे आपण औषधं ठेवलेली आहेत तर तुमच्या कॉन्फिडन्स, घरामध्ये जर मुलं असतील त्यांचा कॉन्फिडन्स लो दिसेल, त्यांच्यामध्ये हिंमत कमी दिसेल आणि मेडिसिन्सचा हा उपयोग जास्त होणारच नाही. आणि झाला तर हा फक्त कशासाठी, तर आपण कोणत्या मेडिसिन्स आणि घेत राहणार. तुम्ही कोणत्या मेडिसिन्स घेत राहणार, तर मसल बिल्डअप करण्यासाठी घेणार किंवा म्हणजे स्वतःला आरोग्यदायी बनवण्यासाठी घेणार, पण त्याचा काहीही फायदा होणार नाही. साऊथमध्ये जर तुम्ही मेडिसिन्स ठेवत असाल तर तुम्हाला हे सगळे सिम्पटम्स दिसत असतील. आता आपण बोलूया उपदिशांबद्दल. उपदिशा म्हणजे काय, तर आपली नॉर्थ आणि ईस्ट म्हणजे उत्तर दिशा आणि पूर्व दिशाच्या मधात जी दिशा येते ती आहे नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशा. आता ईशान्य दिशा कशासाठी आहे, माझी व्हिडिओ बघून बघून तुम्हाला इतकं तर कळालेलंच आहे की ईशान्य दिशेमध्ये फक्त देवघर असावं. बऱ्याच घरांमध्ये जेव्हा मी व्हिजिटला जाते मी बघते तिथे ईशान्येला देवघर तर आहेच, पण देवघराच्या वरती थोडंसं कुठेतरी जागा असते, तिथे आपली विक्सची असेल ती डब्बी असेल किंवा बामची डब्बी असेल, एखादी पॅरासिटामॉलची स्ट्रीप ठेवलेली असेल. हे बिलकुल करायचं नाही, साफ चुकीचं आहे. आपण ऑलवेज मग विचारच करत असतो, कारण ईशान्य दिशा आहे माइंड क्लॅरिटीची, मेडिटेशनसाठी. आणि सारखं दिवसभरात डोक्यामध्ये मी औषध घेतलं की नाही, मला हे औषध घेऊ का, मग याच्याने मला बरं वाटेल का, मग विटॅमिन्सच्या गोळ्या घेऊ का. म्हणून ईशान्य दिशामध्ये आपल्याला औषधं ठेवायची नाही आहे. नेक्स्ट उपदिशा कोणती आहे आपली, तर आग्नेय दिशा म्हणजे साऊथ आणि ईस्टच्या मध्यात येणारी साऊथ ईस्ट. आग्नेय दिशामध्ये काय असायला पाहिजे, बरोबर, आपल्या आग्नेय दिशामध्ये स्वयंपाकघर असावा, कारण तिथे अग्नी असते. आणि अग्नीमध्ये मेडिसिन्स, काय परिणाम होणार आहे, सारखे पोटाचे विकार असणार आहेत तुम्हाला. तुम्ही फक्त औषधं घेत असणार आहे, ऍसिडिटीचा गॅस होणार, ब्लोटिंग होणार आणि त्याची औषधं तुम्ही घेत राहणार आहात. म्हणजे साऊथ ईस्ट दिशामध्ये म्हणजे
जर फायरची जी दिशा आहे तिथे आपण जर औषधं ठेवली तर आपण फक्त औषधांवरच अवलंबून राहतो आणि सारखं आपल्याला पोटाचे विकार दिसतातच. त्यामुळे साऊथ ईस्टमध्ये औषध ठेवणार का तुम्ही? मला कमेंट करून सांगा. नेक्स्ट आपली उपदिशा आहे नॉर्थ वेस्ट, म्हणजे उत्तर आणि पश्चिमच्या मधातली नॉर्थ वेस्ट म्हणजेच वायव्य दिशा. वायव्य दिशा कशाची असते हे बघा. सगळ्यात आधी तर हे डोक्यातून काढा. वायव्य दिशा म्हणजे वायू तत्व. वायव्य दिशा म्हणजे वायू तत्व होत नाही. आपण 16 दिशा बघतो आहोत, पण 8 दिशांबद्दल बोलत नाही कधी पण. आपला जो वास्तू आहे, आपण ज्याप्रमाणे वास्तू बघतो आहोत, तर त्या वास्तूमध्ये आपण 16 दिशा बघतो. तर त्यामध्ये वायव्य दिशा ही वायूची, हे साप चुकीचं आहे, कारण वायव्य दिशा ही वायूची नाही आहे. सपोर्टसाठी असते वायव्य दिशा, वायू तत्व नाही आहे. तर हा कोणता तत्व आहे ते माझ्या 1-2.5 तासाचा मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कोणता एलिमेंट कोणत्या डायरेक्शनमध्ये येतो. तुम्हाला पूर्ण क्लिअर होईल. बरं, आपण आपल्या मुद्द्यावर येऊया. तर नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशामध्ये जर मेडिसिन्स आल्या तर वायव्य दिशा कशाची? सपोर्टची आहे. किंवा ज्वेलसी, जर वायव्य दिशामध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम्स आलेत तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ज्वेलसी इश्यूज दिसतात. काही नवीन घेतलं नाही तर लगेच कोणतरी टोमणं मारतं, काय बाई तुमचं तर छान आहे. ही दिशा म्हणजे वायव्य दिशा आणि सपोर्टची दिशा आहे. जर वायव्य दिशामध्ये मेडिसिन्स ठेवल्या, सपोर्ट मिळतच नाही आणि आपण विचार करतो मी तर पूर्ण घर वास्तूप्रमाणे बांधकाम केलेलं आहे, सगळं व्यवस्थित केलेलं आहे, वायव्य दिशामध्ये पांढराच कलर आहे किंवा ग्रे कलर आहे, तिथे काही टॉयलेट पण नाही आहे, तरी मला का त्रास होतो? आणि वायव्य दिशामध्ये एक छान आपलं सुंदर पांढऱ्या कलरचं कपाट आहे, तिथे आपण मेडिसिन ठेवलेले आहेत. कुठेतरी ऐकलं की वायव्यमध्ये ठेवलं, वायूच्या ती निघून जाईल. साप चुकीचा आहे. वायव्य दिशामध्ये जर मेडिसिन्स असतील तर तुम्हाला सपोर्ट हा कधीच कोणाचा मिळणार नाही. इथपर्यंत पण मी बघितलं आहे. अननेसेसरी लिटिगेशन जे म्हणतो ना, आपल्यावर आरोप प्रत्यारोप होणं, हे पण दिसतं. वायव्य दिशामध्ये मेडिसिन्स नको. लास्टची आपली उपदिशा जी आहे ती आहे साऊथ वेस्ट, म्हणजे कोणती? तर नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशा कशासाठी आहे? स्टॅबिलिटीसाठी आहे. आता स्टॅबिलिटी म्हणजे तिथे जे काही तुम्ही ठेवणार तो तिथेच राहणार, ते संपणार नाही किंवा भरून राहणार, ऑलवेज भरून राहणार आहे. तुम्हालाही माहिती आहे की मी प्रत्येकदा सांगते की साऊथ वेस्टमध्ये थोडा का होईना पैसा ठेवा. तिथे आपण मेडिसिन ठेवणार का? जर ठेवलं तर काय होणार आहे? तुमच्या घरामधल्या औषधं जे आहेत किंवा मेडिकल फाईल्स हे तिथे ठेवल्याने सारखं सुरू राहणार आहे आणि ते तिथेच राहणार, वाढतच राहणार किंवा ऑलवेज तिथे राहणार आहे, कमी होणार नाही. तुम्ही म्हणाल मग ठीक आहे ना मॅडम, तिथे पडून राहतील, काही त्रास नाही आम्हाला, पण आपल्याला मेडिसिन नकोच ना घरात, का पडून ठेवायचे आहेत? तर नैऋत्य दिशामध्ये मेडिसिन्स बिलकुल नको, त्या तिथेच राहतील. इनफॅक्ट त्या यूजमध्ये येतील आणि मग काही ना काही चुटूर पुटूर तुमचा जे पैसा आहे हा मेडिकलमध्येच म्हणजे मेडिसिन्समध्येच तुमचा खर्च होत राहणार आहे. आता म्हणणार की मॅडम सगळं शिकवलं पण आम्हाला दिशाच कळत नाही. झालं म्हणजे पूर्ण रामायण म्हटलं आणि म्हणे राम सीताची कोण, हे तर तसंच झालं. तर हे बघा, याच्यावर मी एक छान व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्याच चॅनलवर आहे, की घराची दिशा कशी बघावी. तुम्ही छान तो व्हिडिओ जाऊन बघा. आपला मॅप काढा, त्याच्यावर ग्रीड करा आणि त्याच्यावर बघा की तुम्ही तुमच्या घराचे मेडिसिन कोणत्या दिशेमध्ये ठेवलेले. मला कमेंट करून सांगा की तुमच्या घराची दिशा, तुमच्या घराचे मेडिसिन तुम्ही कोणत्या दिशेमध्ये ठेवलेली आहे, तुम्हाला त्याचा काय इफेक्ट येतो आहे. आणि आता हे तर झालं आहे की कोणकोणत्या दिशेमध्ये ठेवल्याने काय काय प्रॉब्लेम्स येतो, पण नेमकी कोणत्या दिशेमध्ये मी मेडिसिन्स ठेवू की घरामधून औषधं कमी होतील किंवा त्याचा इफेक्ट मला चांगला येईल. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की मेडिसिन्स कोणत्या झोनमध्ये ठेवाव्या. कमेंट करायला विसरू नका आणि मला जितके जास्त कमेंट येतील तितक्या लवकर मी तो दुसरा पार्ट नक्कीच बनवेल.